श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे विशेष. वास्तुशास्त्रानुसार धनसंपत्ती वाढण्यासाठी, आर्थिक स्थैर्य येण्यासाठी आणि घरातील समृद्धी टिकण्यासाठी काही सोप्या आणि सुटसुटीत असे प्रभावी उपाय आपल्याला आज मी सांगणार आहे. हे उपाय घरातील ऊर्जा संतुलित करून धनप्राप्तीचा मार्ग नक्की खुली करत असतात. वास्तुशास्त्रानुसार धनसंपत्ती लाभासाठी काही उपाय आहेत. ते कुठले तर ते सांगते. उत्तर दिशा स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा. उत्तर दिशा कुबेर दिशा ही मानली जाते. येथे आपण जर कचरा, तुटलेल्या वस्तू, बूट, शूज किंवा जड सामान कधीही ठेवायचं नाही. कायम हलका प्रकाश किंवा रात्री छोटा नाईट लॅम्प जो लावला तर आपल्याकडे धनप्रवाह वाढत असतो. पूर्व किंवा उत्तर दिशेला पाणी ठेवणं खूप शुभ आहे. छोटा पाण्याचा फवारा किंवा फाउंटेन किंवा पाण्याची स्वच्छ कळशी ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे पूर्व आणि उत्तर दिशेला तुम्ही छोटीशी कळशी भरून ठेवू शकता. पाण्याचा प्रवाह घराच्या आत दिशेने येईल, बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आणि जर तुम्ही फाउंटेन लावणार असाल तर तिजोरी आणि पैसे ठेवण्याची जागा ही दक्षिण दिशेला ठेवावी. तिजोरी ही कायम दक्षिण दिशेला ठेवावी आणि तिचं तोंड हे उत्तर दिशेनं असावं. तिजोरीत तांब्याच्या नाणी किंवा चांदीचे नाणं हे ठेवणं धनवृद्धीस मदत करतं. मुख्य दरवाजा हा स्वच्छ व आकर्षक कायम ठेवायचा आहे. दरवाजाजवळ तुटलेली फुलं, जोडे, कचरा हे कधीही नसावा. मुख्य दरवाजा समृद्धीचं प्रवेशद्वार मानलं जातं, म्हणून नेहमी प्रकाशमान असं मुख्य दरवाजा आपला हवा आहे. कुबेर यंत्र किंवा कुबेर दीप हे उत्तर दिशेत कुबेर यंत्र किंवा कुबेर दीप किंवा लक्ष्मी कुबेराची मूर्ती तुम्ही ठेवायची आहे. रोज सकाळी एक अगरबत्ती नक्की त्या ठिकाणी लावायची आहे. आपण ज्या वेळेला उत्तर दिशेला अगरबत्ती लावतो, जर तुम्ही मोगऱ्याची अगरबत्ती लावली तर नक्की तुमच्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होणार आहे. घरात तुटलेल्या वस्तू ह्या कधीही ठेवू नये. शोपीस असतील, घड्याळ असेल, आरसा असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवलेल्या असल्यास लगेच त्या दुरुस्त करून आणा किंवा काढून टाका जर तुम्हाला जमत असेल तर. यामुळे घरात स्थिरता आणि धनप्रवाहात अडथळे येतात. आपण म्हणतो ना, धन कायम स्थिर नसावं, धन हे अस्थिर नसावं, धन हे कायम प्रवाहात असावं, कायम आपल्याकडे धन यावं, यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. किचनचा जास्त उपयोग हा आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिण पूर्व मध्येच असावा. चूल या दिशेने असेल तर, जर चूल आग्नेय दिशेला असेल तर आर्थिक प्रगती होते. किचन नेहमी स्वच्छ आणि गॅसवर रिकामी भांडी ठेवू नका. लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्तमचं पठण यामुळे वास्तुशुद्धी आणि धनप्राप्तीसाठी रोज सकाळी आपल्याला श्रीसूक्त आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. घरातील कंपन हे शुद्ध होऊन सकारात्मक होतात. मनी प्लॅन्ट किंवा तुळशी जवळ घरात उत्तर पूर्व दिशेला मनी प्लॅन्ट लावल्यास धनप्राप्ती होते आणि तुळस ही घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवत असते. आरसा हा मुख्य दरवाजासमोर कधीही नसावा. उत्तर दिशेला आरसा असेल तर धन वाढतं असं मानलं जातं. त्यामुळे उत्तर दिशेला तुम्ही आरसा ठेवू शकता. हे झालं. आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तरेस आपल्याला तुळशीचं रोप हे लावायचं आहे. फुटलेले, चिरलेले, भेगतडा गेलेले, विचित्र प्रकारचे आरसे घरात वापरू नये. यामुळे अशुभता आपल्या घरात येते. बेडरूममध्ये एकही खरकटं भांडं चुकूनही ठेवू नये. कारण बऱ्याचदा लोकांना सवय असते सायंकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेला काहीतरी खातात आणि प्लेट वगैरे हे तिथं ठेवतात. मुख्य दरवाजाला उंबरठा आवश्यक बनवून घ्यायचा आहे. दारात पाय पुसणं टाकणं कधीही विसरायचं नाही. बँकेत असेल, गल्ला, तिजोरीत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. ज्यावेळेला आपण रोख रक्कम ठेवतो त्यावेळेला नक्की महालक्ष्मीचं आवर्जून जप करायचा आहे. आणि घराच्या उत्तर पूर्व दिशेला पाण्याची टाकी बांधावी. घराच्या दक्षिणेकडील भिंतीची उंची वाढवून घ्यावी. त्यामुळे व्यापार व्यवसायाची झपाट्याने भरभराट होते. घर किंवा कारखान्याची उत्तरेकडील भिंत सर्वात शेवटी बांधावी. घरातील जे सांडपाणी आहे ते पूर्व उत्तर दिशेतून बाहेर काढायचं आहे. आणि जर तुम्हाला वास्तूची तोडफोड न करता आपल्याला काही आपले जे केंद्रात सांगितलेले उपाय आहेत ते करू शकता. तुम्ही 9 इंची पिरॅमिड
तुम्ही पिरॅमिड घ्यायचं आहे. पिरॅमिडची पट्टी देखील भेटते बघा, 9 पिरॅमिडची पट्टी, ती देखील लावू शकता घरात. काटकोन त्रिकोण पिरॅमिड असतं. तांब्याची तार, गुरुमाऊली यांच्या आवाजातील आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे यंत्र आहे, मंत्रजप, ते देखील तुम्ही घरात ठेवायचं आहे. तुम्ही हे विशेषतः स्वयंपाकघरामध्ये हे सतत लावलेलं पाहिजे. घरात दर महिन्याला आपण आपल्या सेवा करायच्या असतात. त्या सेवा कुठल्या तर ते प्रत्येकाला माहिती आहे. भागवत ग्रंथ असेल, गुरुचरित्र असेल, स्वामीचरित्र सारामृत असेल, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा आहे. नित्यसेवेमध्ये तुम्ही या गोष्टी नक्की करायच्या आहेत. आणि कोणालाही सांगायची गरज नाही वास्तू म्हणजे काय. तर प्राचीन काळात आपण म्हणजे आता देखील जे घरं, दुकान, कार्यालय किंवा इमारतीचं बांधकाम आपण जे बांधलेलं आहे त्या ऊर्जेचं संतुलन कसं असावं हे सांगणारं वास्तुशास्त्र आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं संतुलन राखून ज्या ठिकाणी आपण राहतो किंवा काम करतो ते ठिकाण सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असावा, हा यामागचा उद्देश असतो. आणि वास्तूचं महत्त्व जर म्हणायला गेलात तर वास्तूचं महत्त्व हे योग्य दिशांनी घरातील ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे घरात शांतता, समाधान, आनंद टिकून राहतो. आरोग्य सुधारतं, शांत झोप येते, प्रकाश, वाऱ्याची हालचाल असेल, स्वच्छ वातावरण राखण्यासाठी वास्तू मदत करत असते, ज्यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम आपल्या दिसून येतो. आरोग्याबरोबर वास्तूनुसार ठेवलेल्या वस्तू, देवघर, तिजोरी किंवा कामाचे खोलीचे जे धनप्रवाहाचे, व्यवसायाचे, नोकरीत प्रगती होते असे आपण जेव्हा मानतो, त्यामुळे वास्तूचं खूप मोठं महत्त्व आहे. वास्तू संतुलनामुळे घरात वादविवाद कमी होऊन एकोपा, प्रेम आणि शांतता वाढते. योग्य दिशेने अभ्यास आणि काम किंवा ध्यान केल्यास मन शांत राहतं आणि एकाग्रता वाढते. आणि नवीन घर किंवा दुकान, व्यवसाय सुरू करताना वास्तूचे काही नियम जर पाळले तर शुभ फळ आणि चांगले परिणाम देणारा अशी आपली वास्तू होते. त्यामुळेच प्रत्येकाला वास्तुशास्त्रानुसार जर धनसंपत्तीत वाढ, आर्थिक स्थैर्य आणि घरातील समृद्धी जर टिकवायची असेल तर या जे सोपे उपाय सांगितले आहेत ते सर्वांनी करा. तर झाले सेवा महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.